हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर आम्ही आता इथं गार्डन मध्ये आलेलो, आमच्या जर्मनी मधील शेतामध्ये आलेलो आहोत. बऱ्याच अशा कमेंट होत्या की तुम्ही हे स्वतःच आहे का गार्डन, आणि घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं. तर आज माझ्या बरोबर आहे अदितीचे बाबा, आणि ती तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं, काय काय ते प्रोसेस असते ते सर्व तुम्हाला ते सांगणार आहे. तर हे आपण गार्डन कसं घेतलं ते तुम्ही थोडक्यात सांगा. म्हणजे रेंटनी घ्यायचं असेल, आता हे आपलं जे आहे ते आमचं जे गार्डन आहे ते आम्ही रेंटनी घेतलं, याच वर्षी घेतलं. तर त्याचं रेंट किती आहे, त्याच्यानंतर ते घेतलं कसं, आम्हाला कसं मिळालं, आणि कोणाला जर घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं तुम्ही सांगा थोडक्यात. जर्मनीमध्ये जे गार्डन असतात हे गार्डन कम्युनिटी, त्यांना गार्डन फ्रेंड असे म्हणून जर्मन टर्मिनॉलॉजीमध्ये यूज करतात. जेणेकरून जे सोशल कम्युनिटी असेल किंवा जे सोशल लोक असतील ते एकत्र येतील आणि एक चांगला सोशल बिल्डिंग बॉन्डिंग बिल्ड होईल. अशा प्रकारे एक हे गव्हर्नमेंटचाच प्रोग्राम असतो. आणि साधारण प्रत्येक सिटीमध्ये हे जे गव्हर्नमेंट सपोर्टेड गार्डन कम्युनिटी असतात किंवा गार्डन फ्रेंड असतात हे प्रत्येक सिटीमध्ये अवेलेबल असतात. पण जसं आपली ही सिटी आहे ते छोटी आहे, तर आपल्याला इझी भेटलं. इथं पण मे बी इझी भेटत नसेल, पण आम्हाला लकीली भेटून गेलं. पण मोठ्या सिटीमध्ये साधारण आता हिल्डसाईम ही 1,00,000 लोकसंख्येची सिटी आहे, जे मीडियम साईजची सिटी म्हटलं जाते. तर याच्यामध्ये साधारण हिल्डसाईममध्ये विचार केला तर 5 ते 6 कम्युनिटी असतील किंवा जास्ती असतील. माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 6 कम्युनिटी आहे. आमचं हे जे गार्डन आहे हे लार्सन गार्डन फ्रेंड म्हणून जे कम्युनिटीतला पार्टच आहे. तर इथेच माझ्या ऑफिसमधले बरेच लोकांचे गार्डन वगैरे आहेत. तर त्याच्या रेफरन्सनुसार मला माहीत पडलं की इथे एक गार्डन अवेलेबल आहे. तर तेच म्हटलं मुलींना, जेणेकरून थोडं मातीबरोबर त्यांचं नातं घट्ट होईल आणि तसंच त्यांना खेळायला वगैरे मिळेल. तर त्या दृष्टीने एक म्हटलं चला प्रयोग करून बघूया. तर ज्या रेफरलनुसार मग मी इथे अप्लाय केलं आणि त्यांच्या जे रेग्युलर रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल, पहिले त्यांनी व्हिजिटिंग अपॉइंटमेंट वगैरे दिली, नंतर बघितलं, आणि जे आधी ओनर होते इथले तर त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करून मग ही डील साधारणतः फायनल केली. तर साधारण हे जे क्लाइन गार्डन असतात हे आपल्याकडे आपल्या टर्मिनॉलॉजीनुसार जवळपास 5,000 6,000 किंवा साधारण 4,000 ते 9,000 स्क्वेअर फीटचे असतात. म्हणजे आपल्यामुळे जे सर्व टर्मिनॉलॉजीज, लाईक गुंठा म्हणून 1,000 स्क्वेअर फीटचा जसं एक गुंठा असतो तसे 3 गुंठ्यापासून तर 9 गुंठ्यापर्यंत एक गार्डन असतो. तर आमचं जे स्पेसिफिकली गार्डन आहे हे जवळपास 4 गुंठ्याचं गार्डन आहे. आणि याचं जे वर्षाला बेसिक जी प्राईज आहे याची जवळपास हे 255 युरो आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी कव्हर केल्या. इन्शुरन्स असतो, या इन्शुरन्समध्ये मग जर एखादा ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा काही गोष्टी तुटफूट झाल्या तरी त्या सगळी त्याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणजे हे घराच्या वगैरे जे छोटंसं घर आहे त्याच्या, आणि पाण्याचं वेगळं. आणि साधारण पाण्याचं जेवढं तुम्ही पाणी जेवढं तुम्ही कंझ्युम कराल तर पाण्याच्या कंझ्युमिंगनुसार तुमचं मग वर्षाला 1 मीटर प्रमाणे बिल येतं. तर प्रिव्हियसच्या ओनरच्या मते साधारण ते तुम्हाला वर्षाला 200 युरोचं वगैरे तुम्ही पाणी वगैरे यूज करू शकता. एका वर्षाला 200. मग त्याच्यामध्ये तुम्ही समरमध्ये स्विमिंग पूल वगैरे टाकून थोडा, किंवा प्लास्टिक स्विमिंग पूल थोडा, फॅमिली स्विमिंग पूल सारखं टाकून मुलं वगैरे एन्जॉय करतात. तर घेतल्यापासून आम्ही तरी खूप एन्जॉय समाधानी करत आहे. याच्याबद्दल आहे. सॅटर्डे संडे जेव्हा पण थोडं ऊन असेल किंवा वेळ असेल तेव्हा आम्ही येतो, चक्कर मारतो थोडा इथे, सगुणाबाईच्या हातचा चहा घ्या पितो, नाही का. आज तुम्हाला तर पुढचा अजून बेत माहित पडेल. सगुणाच्या हातचा चहा प्यायचा. म्हणजे आम्ही हे डिसेंबर पासून घेतलेलं होतं, डिसेंबर मध्ये कॉन्ट्रॅक्ट केलेला होता, आणि जानेवारी पासून आम्ही इथं यायला लागलो. तर थोडं क्लीन करायचं होतं, क्लीन वगैरे करून घेतलं, आणि आमच्या बरोबर मुली पण खूप एन्जॉय करत आहे ना. मुलींना पण खूप छान वाटतं. मीडियम सिटीची कहाणी किंवा गोष्ट, पण जर मेट्रो सिटी म्हटलं जसे की बर्लिन झाले किंवा मग म्युनिक झाले, फ्रँकफर्ट झाले, या सिट्यांमध्ये जे क्लाइन गार्डन आहे हे खूप भेटणं मुश्किल असते.
आणि साधारण तरी पण जे साधारण वेटिंग पिरियड म्हणतात ते 5 ते 7 वर्षाचा किंवा 5 ते 10 वर्षाचा वेटिंग पिरियड म्हणून कन्सिडर करतात. की जर तुमचं त्याच्यानंतर जरी तुमचा इंटरेस्ट कायम राहिला तर मग तुम्हाला एखादं गार्डन अलोकेट होते आणि मग ते तुम्ही कंटिन्युअसली यूज करू शकता. आणि सोड्याचं पण असलं तर ते आपल्याला 1 वर्ष बघावं लागतं ना, वेटिंग पिरियड असतो. हो. साधारण नोटीस पिरियड 1 वर्षाचा नोटीस पिरियड 1 ते 1.5 वर्षाचा नोटीस पिरियड असतो. त्याआधी तुम्ही सांगायचं आणि जर तुम्हाला जर कोणी फॉलोअर भेटला जर जो तुमचं गार्डन कंटिन्यू करू शकत असतो तर तुम्ही हँड ओव्हर करू शकतात. आणि इथे पण रूल्स आहे, म्हणजे संडेचा यांचा जर्मन लोकांचा इथे रुहेटाग असतो, म्हणजे शांततेचा दिवस असतो. मुलांचा काही नाही, मुलं ओरडू शकतात. तर आपल्याला याच्याबरोबर गार्डन मध्ये सामान पण मी थोडं घेतलेलं आहे. जे आधीचे ओनर होते त्यांच्याकडूनच आम्ही ते सामान घेतलेलं आहे. सेकंड मशीन वगैरे सर्व आहे त्यांनी दिलेले, आणि शेजारी वगैरे पण खूप छान आहे. असे छोटे छोटे खूप सारे इथं गार्डन आहे. जर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल एखाद्या गार्डनसाठी जर्मनीमध्ये किंवा जर्मन सिटीमध्ये डिफरंट सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही सहज गुगलमध्ये सर्च करू शकतात गार्डन फ्रायंडे म्हणून. तुमच्या सिटीचं नाव टाकून तर तुम्हाला लिस्टिंग अवेलेबल होऊन जाईल. आणि मग जे रिस्पेक्टिव्ह त्यांची वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती त्यांची इन्फॉर्मेशन अवेलेबल असते की साधारण किती गार्डन त्यांच्या कम्युनिटीमध्ये आहेत, किती फी आहेत, त्यांचे चार्जेस वगैरे काय, त्यांचा फोन नंबर वगैरे किंवा ईमेल वगैरे वेबसाईटवरती अवेलेबल असतो. तुम्ही रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवरती जाऊन त्यांना तशा प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि साधारण तुम्ही 1 आठवड्याचा किंवा 2 आठवड्याचा फीडबॅक वेटिंग पिरियड कन्सिडर करू शकतात की तुम्ही त्यांना फोन केल्यापासून किंवा ईमेल लिहिल्यापासून ते तुम्हाला 1 किंवा 2 आठवड्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट परत करतील म्हणून. तर असं होतं. ही सर्व अशी प्रोसेस आहे, थोडी लांब आहे, पण जेव्हा आपण गार्डन वगैरे घेतो तर मुलं वगैरे खूप एन्जॉय करतात आणि आपण पण खूप एन्जॉय करतो. की जसं की आता आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो आणि मला गार्डनिंगची खूप आवड आहे. तर घरांमध्ये कुंड्यांमध्ये मी लावायची थोडं थोडं थोडं, ते काही एवढं यायचं नाही. पण अदितीच्या बाबांनी मला सांगितलं तेव्हा आम्ही लगेच त्यांना हो सांगितलं आणि आमचं हे गार्डन आम्ही कॉन्ट्रॅक्ट करून घेतला त्यांच्याकडून. आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो. आता इथे येऊन मस्त चहा वगैरे पितो. त्यांनी सर्व सामान आम्हाला दिलेलं आहे आणि इथं. मॅगी खाणार आहे. हो, मॅगी मला खूप आवडते. मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही बघितलंच, मस्त आपण चहा बनवला होता आणि यावेळेस मॅगी घेऊन आलेली आहे मी मुलींसाठी. आणि आज मस्त मॅगी बनवून, ऊन आहे पण थंडी पण त्याच्याबरोबर आहे. तुम्ही बघत असाल आम्ही सर्व जॅकेट वगैरे घालून आलेलं आहे कारण थंडी भयंकर आहे. तर आता आज काम होतं थोडं, तर आता आम्ही इथं गार्डन मध्ये थोडं काम वगैरे केलेलं आहे. थोडं पेरलेलं आहे, मेथी निघालेली आहे, मस्त वाटाणे निघालेले आहे, त्याच्यानंतर लसूण, बरेच गोष्टी पेरलेल्या आहे आणि थंडीमुळे ते हळूहळू निघत आहे. तर एक 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 गोष्ट निघत आहे. इथं थोडे असे बारीक बारीक हरभऱ्याचे कोंब आलेले आहे. मागच्या वेळेस कांदे पेरलेले होते त्याचे पण छोटे छोटे कोंब आलेले आहे. तर अशाच छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळत आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहे. आमच्याबरोबर मुली एन्जॉय करत आहे, अदितीचे बाबा पण एन्जॉय करत आहे. सगळे एन्जॉय करत. ते आम्ही येतो जसं आम्हाला टाइम मिळेल, वेदर बघून आम्ही मुलींना घेऊन येतो सॅटर्डे संडे. आणि वीक मधून अधूनमधून मी पण ट्राय करते याचं, पण मुलींचे स्कूल किंडरगार्टन असते त्याच्यामुळे येता येत नाही. तर आशा करते की तुम्हाला जी माहिती, मला बरेच कमेंट आले होते की कसं आहे तुमच्या स्वतःचं आहे काय, तर आमचं स्वतःचं नाही, रेंटनी घेतलेलं आहे. आणि तुम्हाला घ्यायचे असेल तर अदितीच्या बाबांनी तुम्हाला सर्व माहिती दिली. घ्या, मुलं एन्जॉय करतात. बाबांना तो गिफ्ट ओपन करला. तर गिफ्ट. तर आता आमचा नेक्स्ट प्लॅन आहे मॅगी बनवायचा. तर इथं आम्हाला आमच्याकडे छोटासा गॅस आहे, त्याच्यावरती आता मी मस्त मॅगी बनवतो. तर चला मग तुम्ही पण आमच्या बरोबर एन्जॉय करा. तर हा आमचा छोटूसा गॅस आहे आणि मागच्या आठवड्यात मी चहा बनवला होता, म्हणजे सर्व सामान मी घरी घेऊन गेली होती आणि घरून मी घेऊन आलेली आहे पातेलं वगैरे. तर स्नॅक्स पण आहे सोबत आणि आपली मॅगी. मस्त आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी मुलींसाठी मॅगी बनवते.
गरम पाणी करून आणलं म्हणजे जास्त गॅस आपला वाया गेला नाही पाहिजे. इथं आपली मॅगी मस्त आता तयार होत आहे. बाहेर थोडीशी हवा लागत होती म्हणून मी आतमध्ये घेऊन आली. आणि जो कॅम्पिंगचा जो गॅस असते ना तो आहे आमच्याकडे. हॅलो अम्मा फोटो काढा. फोटो होता आणि इकडे. तर आता आपली मॅगी झालेली आहे तयार. मी थोडी धुवून घेते. हे बघा, मस्त मॅगी तयार आहे. हो प्लेट धुवून मस्त तयार आहे. सैलो है हे बघा आपली मॅगी. आता मुलींना मॅगी देते मी दोघींना पण. तुम्हाला आम्हाला नको, आम्ही गेजून खातो. मॅगी गेजून नसते टग्गू. आम्ही चपाती आणलेली आहे आमच्यासाठी. आणि आमच्यासाठी तुला मॅगी खायची होती ना. बाजू सांडलं ते खाली. अरे खाली पडलं. आता दुपारचं जेवण करतो आम्ही. मी थोडी चपाती आणि भाजी घरून आणलेली आहे. आणि पोरींना आज मॅगी खायची होती. हे घ्या, हे एवढं. यम्मी. कशाची हा, हे चपात्या आणि हे मिक्स डाळची भाजी. आणि इकडे मुली मॅगी खाते. चपाती. आणि तुम्हाला पण चपाती खायची. एक एक चपाती खा. मस्त लागते. गरम होते काय? हो ऊन पडलं बाहेर आता. ते बेटा काढ. त्याच्यावरती ब्लँकेट टाकायला पाहिजे होतं ना. थंड लागते थोडं खालून. नाही खालीच टाकलं होतं दे माझ्याजवळ. भाजी पोहे घेतला ना आपले. चपाती पण काढ. अण्णा तुला आठवते आपण इडली तुझे टूल पण पाहायला गेलतो. आपण मॅगी सोबत आणली होती. टगून पुरं दही टाकलं होतं त्याच्यात मॅगी मध्ये. आणि कसं थंड होतं वातावरण. आणि त्याच्यात आपल्याला लुगडा घालणं पडलं होता. आपले काही गरम होतं, पाणी होतं. तिकडून ऊन येत आहे. मस्त ऊन आलं तिकडून. आता मस्त गरम झाला. पण जास्त गरम झालं. चपाती खा ना. मला आता टी शर्ट पण काढावं वाटत. मम्मीचे पाठ उन्हात आहे. तर आता आम्ही निघत आहे घरी. सर्व टेंट वगैरे काढणं चालू आहे इकडे. आदिती आणि आदितीचे बाबा काढत आहे टेंट. नको नको टाकू बेटा, लागेल ते तुटून. इथं जर्मनीमध्ये हे बघा अशी एक कागदाची पट्टी आहे. आणि त्या पट्टीमध्ये बी आहे. हे फक्त आपल्याला पट्टी अशी लावून द्यायची आहे. आणि त्याच्यावरती माती टाकून थोडं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये मिक्स आहे सर्व घेतलेलं आम्ही. बीट आहे, त्याच्यानंतर गाजर आहे, ते आणखी आपले जे मुळे असतात लाल मुळे छोटेवाले ते आहे. याच्यावरती माती टाकून पाणी घालून द्यायचं आहे. आणि मस्त निघतं.
तर संपलं. व्यवस्थित माती टाक बेटा तिच्या. तर संपलं. पडतेच. देवाचं पाणी पडते. हे भागू इथं हात आतमध्ये घाल थोडं. इथे इथे. बाबांनी घातलं तसं दिसायला त्याच्यावरती बियांवरती माती पडली पाहिजे. एकदम पातळ कागद असते तो टिश्यू आपल्या टॉयलेट पेपरचा असतो तसंच आहे ना. पाण्याने मेल्ट होऊन जाते त्याच्यानंतर जे बी आहे ते निघून येतात. आणि हे आम्हाला आमच्या जर्मन आजीने दिलेले आहे. आणखी काही टोमॅटो वगैरे दिलेले आहे त्यांनी ते लावायचं इथं. तुला दाखवू नको. मग दाबू नको टाकून नको नको दाबू नको. काहीतरी पडलं. आता आम्ही घरी चाललो आहे. सर्व काम झालं जेवण वगैरे सर्व करून घेतलेलं आहे आणि ते सर्व सामान घेतलं. आता 4 वाजलेले आहे 3:45 वाजलेले आहे. मुली पण थकलेले आहे. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि तुम्ही जे जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय. बाय बाय बाय. मी ना एवढं लांबला जॅकेट घालेलं आहे. चला. हा कसा छोटा सा फूल आहे एका बेबी साठी. हे घ्या तुम्ही आता.